आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। टीसीएस प्रकरणामध्ये पीडितेचा आदरवणारा जबाब समोर, शरीरावर घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाबात अनेक बाबी समोर। टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न, सूत्रांची माहिती, ग्रुप लीडरचे विकृत मेसेज, एसआयटीच्या रडारवर, पोलीस न्यायालयीन कोठडीमधील आरोपींचा ताबा घेणार। नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखीन एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्यानं खळबळ, आरोपीनं आणखीन काही महिलांचं शोषण केलंय का, त्याचे साथीदार कोण, पंचवटी पोलिसांकडून कसून तपास सुरू। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयाननं पैशासाठी आईचं मंगळसूत्र, सोन्याचा हार विकल्याची माहिती, अयानच्या महागड्या छंदापायी अनेक तरुणी जाळ्यात, पोलीस तपासामध्ये माहिती समोर। भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन समोर, भोंदू खराचा भक्त ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल, कार्यालयामधील महिला क्लार्कवर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप, ठाण्यातील कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येणार, सूत्रांची माहिती, संशयित व्यवहारांमुळे खराची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत, बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू। अशोक खराचा नवा घोटाळा उघड, 32 बनावट खात्यांमधून 57 लाखांची अफरातफर, जगदंबा ग्रामीण पिंकर शेती पतसंस्थेमध्ये घोटाळ्याचा आरोप, सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहानंतर मनसे मुंबईमध्ये आक्रमक, गोरेगावातल्या मॉर्गन स्टेनली कंपनीमध्ये नाशिकसारखा प्रकार घडू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस नयन कदम, मनसे नेते कुणाल माइंडकरांचं पत्राद्वारे निवेदन। मीरा रोडमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तक्रारदार 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्ती, 2022 पासून शोषण होत असल्याचा आरोप, तर जंगम यांच्या तक्रारीवरून महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल।